नमस्कार, मी राहुल गायकवाड. आम्ही आता अवैधरित्या इथे झाडाची तोड करतो. गाडी नंबर आहे MH16Q2577. असे नागरिक इथे जमलेले आहेत आणि ते सांगितलं जातं की हे झाडाचे कॉन्ट्रॅक्टर हे बघू शकतात तुम्ही. मोठे झाड इथे तोडलेले आहेत प्रत्यक्ष आणि कामगार लोक पण आहेत. वर्क ऑर्डर में तुझं नाव काय रे? श्याम नाम. बाहर का दिख रही है? ठेकेदार बघा यो ठेकेदार व्हाईट शर्ट आला. कोण आहे? हो व्हाईट शर्ट आला. यांची पण घ्या ना. घेतली हो बोला. गाडी बघा. चांगले जे व्यवस्थित असतील झाड आहेत ना त्यांना इंजेक्शन मारलं जातं आणि कारण त्यांनी पण राष्ट्रीय लोकांनी आम्हाला नंबर बाकीचे वस्तू वगैरे तसं पद्धतीनं काहीतरी असेल ते आम्हाला माहिती पण त्यांनी काय केलं झाडं तोडायचं परमिशनच नाही त्यांच्याकडून वर्क ऑर्डर झाडं लावायचे परमिशन दिले. लोकांना नैसर्गिक झाडं वाढले पाहिजे असा विचार चालू आहे. तुम्ही झाडं तोडताय आणि इथे आलेल्या लोकांना दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आधार कार्ड परमिशन सांगितलं तुम्हाला झाडं झाली पण सांगितलं कोणी पडलेले झाडं घेऊन जाऊ. PMCने परवाच्या दिवशी त्या PMCच्या अवैध लोक ते दुकानदाराला देतात लोक घेऊन जातात टेबल वगैरे जमिनीवर झाड आहे. मशीनवर करणारे झाड आहे. इथे डिपार्टमेंटचे सुद्धा आपल्याकडे व्यक्ती उपस्थित कॉल न देता आलेले कॉल न देता आलेले मी सांगत कॉल न देता आलेले. हो दररोज होतं दर महिन्याला इथं होते. इंजेक्शन मारतात म्हणजे टोटली इलिगल आहे. म्हणजे तुम्ही स्वतः झाडाला इंजेक्शन मारायचं आणि ते झाड मारायचं आणि तोडून आपण परत दुसऱ्या गाडीकडे आपण वळूया. इथे दादा तुमचं नाव काय? तुम्ही पण याचे अधिकारी झाडाचे झाडांचे हा अधिकारी? हा तुम्ही एवढे मोठे उपोषण चालू आहे. चांगले लोक बरोबर हा एवढा चांगला परिसर घडवला आहे. तर याच्यावर क्विक ऍक्शन घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे आपल्याला आपण ही दुसरी गाडी हे बघू शकता जिथे 10-12 कामगार आहे. अशा रीतीने अवैध तरीकेने झाडाला इंजेक्शन देऊन ते झाड मारण्याच्या अवस्थेत केलं जातं आणि हा संपूर्ण अवैध कारभार आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचा हात आहे की काय असं मला त्याच पद्धतीने 25 गावाची गाडी भरलेली आहे. टेम्पो आहे मोठा. असे 2 टेम्पो आहेत. असे 2 टेम्पो आणि या अगोदर सुद्धा यांनी किती झाडं तोडली यांचं आपल्याला माहिती नाही आहे. नागरिक असं सांगताय की ही पहिलीच वेळ नाही आहे. हे अनेक वेळा यांनी अशा रीतीने झाडे तोड करून ते नैसर्गिक ज्या गोष्टी आहे आपल्या निसर्गाने आज जे प्रदूषण चाललं आहे हे प्रदूषण थांबवण्यासाठी लोक झाडं लावण्याचे उपक्रम गव्हर्नमेंट राबवते आणि इथं बिनधास्तपणे झाडाला इंजेक्शन देऊन हे झाडे तोडण्यात येत आहे. मी माझे सहकारी यांच्यासोबत ग्राउंड रिपोर्ट करतोय की कशा रीतीने झाड तोडले जातात. कशा रीतीने अनेक नागरिकांना जे श्वास देत आहेत ते लोक हात आहे ते आपण बघितलं पाहिजे. हे झाडं जे आहे झाडं जे आहे ते जाळून टाकलेले आहे आणि माझ्या निदर्शनात असं आलं की इथे सागाचे पण झाड आहे. साग हे झाड तोडता येत नाही कारण की याला कायदेशीर परवानगीशिवाय हे झाड कोणीच तोडू शकत नाही. मला असं निदर्शनात आलं की इथे सागाचे झाडसुद्धा तोडून हे देत आहेत
आणि इंजेक्शन देऊन त्याला मारण्यात येतं आहे. एक वृक्षाला मारण्याचं म्हणजे एक हा फार मोठा गुन्हा आहे आणि ह्या गुन्ह्याला इथे साक्षी काही नागरिक कारण की इथे आपण बघू शकतो हे झाड कशा रीतीने हे पण सागाचं झाड आहे आणि सागाचं झाड हे बहुमूल्य आहे. इथे नागरिक आहे साहेब तुमचं नाव? माझं नाव कोणी फोन पाहिजे मी इथंच राहिलं स्थानिक नागरिक घेतला माझ्याबरोबर रस्त्यावरून येणं जाणं असतं सामान घेतलं बोललं तर आपण बघलं होतं आधी पूर्ण हिरवगार झाडं एकदम मस्त पिक होती पण नंतर काही दिवसांनी असं झालं तर फळ आलं की इथं झाडं सालं काढलं जायचं त्यांना इंजेक्शन मारलं जायचं थोडंसं खाल्ल्यापर्यंत झाडं काही पेटवली जायची जशी की झाडं तुम्ही इथं बघू शकता त्या झाडाला खाल्लं इंजेक्शन दिलं नाही इंजेक्शन देऊन नंतर म्हणजे झाडावर खाल्लं सुकेल तेव्हा त्याला जाळलं गेलं आणि त्यानंतर ते कापलं गेले ते सांगतो की झाड पडण्यासारखं झाले पुन्हा ते कापलं आता वारंवार येतं मागं आम्ही दोनदा गाड्या पकडायचा प्रयत्न केला पण तेव्हा महाराष्ट्राची जी गाडी होती गाडी आमच्या हातून आम्ही उतरवतो महानगरपालिका ही काय काम करते याची माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे कारण की ते फक्त त्यांचं काम चेकिंगमध्ये असताना पैसे घेतात आणि काय अधिकारी ऑब्जेक्शन आहे दोन गोष्टी अशा आहेत एकतर ही झाडं ही जागा आहे इरिगेशनची पाडवून जर विभागाची जागा आहे त्याच्या अंतर्गत झाडे हे जर दोन्ही मनपाने पण मनपावाले अधिकारी म्हणतात की आमचा संबंध नाही आता जे दोन अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला तिथले मनवणे साहेब म्हणून तिथे आले ते म्हणजे त्यांचं म्हणणं की आम्ही परवानगी दिली नाही दुसरे काय त्यांच्या म्हणणं आम्ही ते परवानगी दिली नाही पण ज्यांनी घरं तोडली शिंदे म्हणून ठेकेदार आहे शिंदे त्यांची नावं घेतोय शिंदेचं डायरेक्ट ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे शिंदेचं असं म्हणणं आहे की ह्या दोघांनी आम्हाला परवानगी दिली त्यातले एक अधिकारी आपल्या इथे आलेत आम्ही त्यांनी बोलून घेतलं ते काही स्थानिक राजकीय लोकांचे नंबर पाठवतात त्यांचा केलंच नाही आम्ही नाही घेतलं स्थानिक नगरसेवकाच्या मार्फत हा विषय होतो प्लस दुसरी गोष्ट अशी हे आता प्लॉटिंग त्यांना मोकळं करायचं तिथं अतिक्रमण होणार हे अशी तिथं लोक राडावर टाकणार आणि ते अशी चौपाटी बांधणार आणि सगळे हे करून पुरं तिथे परत वस्ती काहीतरी करणार सालं काढलेले झाडांचे तिकडे इंजेक्शन मारलं जातं म्हणजे कमीत कमी हजारो झाडं तिथे ती काढले गेलेले आहेत. हा एरिया पूर्ण हिरवागार होता हरितगृह होता त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आपण आपण इंजेक्शन देऊनच प्रोसेस केली आहे बघा इंजेक्शन दिलं जातं झाडं जातं आणि तोडलं जातं व्हिडिओ काढा पोलिसांना सोडून एक मध्ये येऊन जातं ते पण आतमधले पण बघा हे बघा समोर पण बघा हे समोर